नमस्कार. सर्वप्रथम काँग्रेस पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद बोलवली आहे त्या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज या ठिकाणी आपण कराड नगर परिषदेच्या संदर्भात ही पत्रकार परिषद घेत आहोत. कराड नगर परिषद ही यशवंतराव चव्हाण साहेब असतील, प्रेमलताई काकी असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, पी डी पाटील साहेब असतील, या सर्व लोकांनी ह्या शहराचं नाव संपूर्ण देशात गाजवलेलं आहे. आणि आज मितीला या ठिकाणी आपण जर पाहिलं की आत्ता जी 2025ला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जनतेनं ज्यांना कौल दिला ते निवडून आलेले सत्ताधारी असतील आणि विरोधकही असतील, ह्या दोघांच्याकडूनही म्हणजे ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत की शहराचा विकास व्हावा, शहरात शांतता नांदावी, शहरात आरोग्यासाठी काही उपक्रम, जे काय आपले जिल्हा उपजिल्हा रुग्णालय आहे त्यातील काही सुविधा असतील, या सर्व अपेक्षा या लोकांच्याकडून आज कराडच्या जनतेच्या आहेत. परंतु या गेल्या 1-2 महिन्यापासून आम्ही बघतोय नागरिकांच्या विकासाच्या बाबतीत, नागरिकाच्या आरोग्याच्या बाबतीत काही चर्चा होत नाही. फक्त ह्यांची एकमेकाची वादावादी, भांडण हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे. आणि हे होत असताना आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही निवडणूक लढवलेली होती. आम्हाला जनतेनं कौल दिला नाही तरीही आमचं कर्तव्य आहे या शहराच्या विकासासाठी आपण आपलं योगदान देणं किंवा जो काही विकास होतो त्याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे. कराडची जनता आपला घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, कर योग्यरित्या भरत आहे. मग या लोकांना आपण सुखसुविधा का देत नाही, का देऊ शकत नाही? तर या बाबतीतसुद्धा आम्ही थोडासा विचार करून आम्ही या नगरपालिकेतल्या कामावर थोडंसं लक्ष केंद्रित केलं. तर एकंदरीत असं आम्हाला निदर्शनास आलं निवडणुकीच्या अगोदर 2021पासून आपल्या नगरपालिकेत प्रशासक बसलेलं होतं. प्रशासन काळात कुणीही नगरसेवक नव्हते, कोण नव्हते. तर या शासकीय अधिकाऱ्यांनी कोण विचारणारच नसल्यामुळं इतका भ्रष्टाचार केला आहे की त्याला मर्यादा राहिलेली नाही. मग तुम्ही जर पाहिलं तर आत्ता भाजपवाल्यांनी सुद्धा ते विषय घेतला 12 डबरीतल्या गार्डनचा, परंतु तो विषय माझा सर्वप्रथम आहे. सर्वात पहिल्यांदा मी पत्र दिलेलं आहे. हे माझ्याकडं पूर्ण त्याची माहिती आहे. मग बिलापासून सगळं टेंडर कसं निघालं, काय निघालं, त्या ह्याच्यात जवळजवळ 1,08,00,000चा भ्रष्टाचार झालेला आहे. जर तुम्ही पाहिलं त्या जागेवर जर जाऊन पाहिलं, मी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन त्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन मी तिथं व्हिजिट केली. मी त्यांना सांगितलं की मला दाखवा की हे तुमचं कुठं आहे, गार्डन कुठं आहे. मग त्या ह्याच्यात 2 गोष्टी निदर्शनास आल्या. एक गोष्ट अशी की CSR फंडातून एक गार्डन झालेलं आहे,
म्हणजे झाडं लावली गेलेली आहेत. आणि दुसरं, माझी वसुंधरा या योजनेत जे फंड आले होते त्याच्यातून दुसरे गार्डन केलं असं त्यांनी त्याच्यात दाखवलं आणि त्याची बिलं काढलेली आहेत. मग ते गार्डन तर आता उपलब्ध नाही, ठीक आहे. त्या विषयात मी पूर्णपणे गेलो. त्या ह्याच्यात जे बिलिंग झालं आहे त्या बिलिंगमध्ये पहिला कचरा डेपो हलवला, त्यानंतर तिथं हार्ड रॉक टाकला, त्याच्यानंतर मुरुम टाकलं आणि त्याच्यानंतर लाल माती टाकली. तर हे करत असताना म्हणजे गार्डन करायचं होतं तर झाडाला काही 1 कोटी रुपये जात नाहीत. 1 कोटी झाडं किती होतील त्याला मर्यादा नाही. म्हणून ह्याने हा जो गेम खेळला, खाली हार्ड रॉक, मुरुम आणि लाल माती, मग समजा तिने झाडं काय लावली असतील तर ते झाडं ठीक आहे उन्हानं जळली, पाणी दिलं नाहीत किंवा त्या कचऱ्याच्या हिटमध्ये जळून गेली असं आपण समजू. खालचा दगड कुठं जाणार नाही, मुरुम कुठं जाणार नाही, लाल माती कुठं जाणार नाही. तिथं जर गेला तर तुम्हाला काही बघायला मिळणार नाही. त्याचं जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडे व्हिडिओसुद्धा आहेत. त्या प्रशासन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मी ज्यावेळी गेलो त्यावेळी आम्ही व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे त्या गोष्टीचं. तर त्याच्यात हे कुठं काही दिसत नाही. मग गार्डन गेलं कुठं? त्यावेळी मला थोडंसं त्या मकरंद अनासपुरेंचं एक पिक्चरमध्ये काहीतरी होतं ना, विहीर गेली चोरीला, तसं हे गार्डनच गेलं चोरीला. त्यानंतर दुसरा एक विषय असा होता की माझी वसुंधराच्या ह्याच्यातूनच सोलर 3 ठिकाणी बसवण्याचं टेंडर झालं होतं. टेंडर कुणी काढलं? एक तर इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आहे, इलेक्ट्रिक डिपार्टमेंटनं काढायला पाहिजे होतं. इलेक्ट्रिक डिपार्टमेंटनं ते टेंडर काढलं नाही. आरोग्य विभागातला जो अधिकारी होता काकडे, त्यांनी तो टेंडर प्रसिद्ध केलं. आज आपल्या सर्वांना सहजपणे कळतं की एक 10 किलोवॅटचं सोलर बसवायचं तर किती पैसे जातात, 40 किलोवॅटचं बसवायचं तर किती जातात, 80 किलोला किती जातात. तर एक उदाहरण म्हणून मी सांगतो. XYZ एका संस्थेनं 40 किलोवॅटचा सोलरचं टेंडर काढलं होतं, पेपरला आलं होतं. ते टेंडर पुढच्या माणसानं 15 लाखात घेतलं. मग त्याला परवडल्याशिवाय त्यानं घेतलेलं नाही. मग उदाहरणार्थ आमचं टाऊन हॉलचं 80 किलोवॅटचं टेंडर आहे, म्हणजे काढलं आहे ते कितीला निघायला पाहिजे होतं? तर ते साहजिक आहे. आम्ही सरळ सांगू की 16-32 लाखाला निघायला पाहिजे होतं. परंतु ते टेंडर निघालं 58 लाख रुपयाला, 57-58 लाखाच्या आसपास ते टेंडर निघालं. त्यानंतर ही मी चौकशी करत असताना काय म्हणजे MSCBची जे संस्था आहे मेडा, त्या संस्थेकडं थोडी चौकशी केल्यानंतर मी त्यांना विचारलं की असं असं आहे. तर म्हटलं ह्याला किती पैसे जातील? तर ते म्हटले तुम्ही सांगा. तर मी म्हटलं 16-32. तर ते म्हटले नाही 27 लाखापर्यंत व्हायला पाहिजे, म्हणजे आपण सरासरी 30 लाखापर्यंत धरू. पण जर ते टेंडर जर इतक्या लांबत असेल तर यामध्ये काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे. हा भ्रष्टाचार ह्या प्रशासन काळात झाला का? तर 100% झालेला आहे. माझी पहिली मागणी या सत्ताधारी आणि विरोधी पार्टी या दोघांच्याकडे ही राहील की आपण बहुमताने मीटिंगमध्ये असा ठराव करा की या लोकांची ED मार्फत, ह्या कामाची ED मार्फत चौकशी व्हावी. आणि दूध का दूध, पाणी का पाणी, म्हणजे यात काय नगरसेवकांचा तर काय आता रोल नाही. दुसरा विषय, त्यावेळेचे तत्कालीन जे मुख्य अधिकारी होते, आरोग्य विभागाचे अधिकारी होते, त्या लोकांची चौकशी व्हावी. सीओ आणि आरोग्य विभागाचे जे प्रमुख होते, आता तुम्हाला माहित नाही का प्रशासन काळात कोण होतं ते? नाही, हां, खंदारे साहेब होते आणि आरोग्य विभागाला काकडे होते.
मुकेश सर त्यांना जरा सांगा म्हणा, हळू बोला म्हणा. त्यानंतर दुसरा विषय निवडणुकीनंतरचा हा विषय होता. निवडणूक झाली त्या दिवसापासून कराड शहरात सगळीकडे फ्लेक्स बोर्ड लागले. त्या फ्लेक्स बोर्डच्या बाबतीत मी माहितीच्या अधिकाराखाली पत्र दिलं की हे बोर्ड लागले तर हे बोर्ड लावणाऱ्यांच्यातले म्हणजे माझ्या निदर्शनात जे माझ्या इलाक्यात गल्लीत त्या भागात माझ्या येण्या जाण्याच्या भागात जे होते ह्या लोकांनी आपल्याकडं अर्ज दिला आहे का बोर्ड लावण्यासाठी मंजुरीसाठी किंवा त्यांनी काय पैसे भरलेत का याची माहिती विचारल्यानंतर कराड नगरपालिकेनं मला उत्तर दिलं की असला कुठलाही अर्ज आमच्याकडं आलेला नाही आणि यामध्ये एकही रुपया कुणीही भरलेला नाही. याच्या संदर्भातलं मी जिल्हाधिकारी कार्यालय आणि सीओना पत्र दिलं की या लोकांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. यामध्ये काही निवडून आलेले नगरसेवक होते हे अपात्र ठरले पाहिजे. नगरपालिका नगर परिषद याच्या कायद्यानुसार 42(1)(2) नुसार हे नगरपालिकेचं नुकसान केलं म्हणून यांना अपात्र करावं अशी माझी मागणी होती. या संदर्भात मी तक्रार करून जवळजवळ 6-7 महिने झाले. याच्यात फक्त आत्ताचे तत्कालीन सीओ फक्त पत्र गेलं आलं. पहिले 3 महिने तर त्यांनी 3-4 महिने काही केलंच नाही. त्यानंतर त्यांनी ते उत्तर दिलं. मी ज्यावेळी आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यावेळी त्यांनी सांगितलं की असं काही करू नका. मग त्या ह्याच्यात त्यांच्या विरोधात मी अजून एक पत्र दिलं की या सीओंच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी म्हणून. कारण सोलरच्या बाबतीत मी पत्र दिलेलं होतं हे काम थांबवा, त्यांनी ते थांबवलं नाही. दुसरे आणखीन पत्र दिले होते की CCTV कॅमेरे बसवा. त्यांच्याकडं मी त्यांच्या दालनातला एक वेळ CCTV फुटेज मागितला होता. ते 3 महिन्यानंतर मला उत्तर दिलं त्यांनी की ते इतक्या उशिरापर्यंत आमच्याकडे राहिलेलं नाही, ते गेलं आहे. मग ज्या दिवशीचं होतं त्या दुसऱ्या दिवशी मी पत्र दिलं आहे. मग त्यांनी 1 महिना लावायला पाहिजे होता. 3 महिन्यानंतर जाणार हे माहीत होतं. त्यांनी 3 महिन्यानंतर मला ते उत्तर दिलं. असे 2-3 प्रश्न आहेत त्या संदर्भातले. मग मी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भात सुद्धा मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे. आज मी तिला जिल्हाधिकाऱ्यांनी 21 तारखेला त्यांना पुन्हा एकदा पत्र दिलं आहे की तुम्ही 7 दिवसाच्या आत सुस्पष्ट असा अहवाल ह्या फ्लेक्स बोर्डच्या बाबतीत देण्यात यावा म्हणून. परंतु आज तारखेपर्यंत या महाशयाने त्याचं उत्तर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं नाही. म्हणजे हे CO जिल्हाधिकाऱ्यांचं सुद्धा ऐकत नाहीत. म्हणजे ह्यांच्या पाठीमागं कुणाचा हात आहे, कुणाच्या सत्ताधारीच्या ह्याच्यातून ते एवढं काम करायला लागलेत हा एक प्रश्न आहे. आणि तो प्रश्न शक्यतो आता आम्ही सांगतो आहे त्यांनाही पत्र देतो जिल्हाधिकाऱ्यांना. जर 15 ऑगस्टच्या आत नाही झालं तर 15 ऑगस्ट दिवशी त्या परेडमध्ये आम्ही आंदोलन करणार आहे म्हणून. तिसरा जो प्रश्न आहे तो घनकचऱ्याच्या बाबतीतला विषय आहे. तो आज आपली लोकवस्ती वाढत चाललेली आहे. लोकवस्ती वाढत चाललेली असताना कचरा आपल्याकडं वाढतो आहे. काही वर्षापूर्वी आपल्याला एका ठिकाणी शासनाने जागाही उपलब्ध करून दिली, परंतु तिथल्या आसपासच्या गावच्या लोकांनी आपल्याला तिथं कचरा डेपो करायला मनाई केली. त्यामुळं आत्ता जी जागा आहे आपली कचरा डेपोची ही फार महत्त्वाची आहे. हेच कमी पडते. आणि ह्यामध्ये आत्ता काही नगरसेवकांच्या 8 तासासाठी तिथं एक संविधान भवनचं काम चालू आहे. परंतु संविधान भवन हे झालं पाहिजे का तर 100% गावात झालं पाहिजे, त्याबद्दल कोणाचं दुमत नाही. परंतु संविधान भवनाच्या आडून पहिला जो प्लॅन सँक्शन आहे
तो असा आहे आणि इथं असा हा रस्ता आहे. आता ह्यांनी हा प्लॅन असा केला आहे, निम्मा रस्ता घालवला. टीपीत जो रस्ता आहे त्या रस्त्यात त्यांनी ही बिल्डिंग आणायचं बांधकाम चालू केलं आहे त्यांनी. आणि लोकांच्यासाठी त्या बाजूला येणार तो रस्ता तसाच पोस्टल कॉलनीपर्यंत जातो. परंतु त्यांनी ते STP म्हणजे आपलं घनकचऱ्याचं जे हे आहे भिंत पाडून आतून रस्ता बनवायचा त्यांनी प्रस्ताव चालू केलेला आहे. तर आमचा त्या रस्त्याला विरोध राहील, कारण कचरा डेपोला ऑलरेडी जागा कमी आहे आणि तुम्ही त्या जागेत का घुसताय? तुमचं संविधान भवन बसतंय का? तर 100% बसतंय, त्याबद्दल कोणाचं दुमत नाही. परंतु स्थानिक नगरसेवकाच्या हट्टासापोटी तिथं उर्दू शाळा ही अशी बिल्डिंग झाली की रस्त्यातच ती पुढच्या रस्त्यात ते शाळा बांधायचं त्यांचा नियोजन आहे. उर्दू शाळा म्हणजे 1ली ते 4थीपर्यंतची शाळा आहे. आज एवढी लहान लहान मुलं, आज बरेच जण आपण तिकडं फिरलो तर आपल्या लक्षात येतं की दुर्गंधी किती आहे. तिथं मेडिकल वेस्टचं सगळं ते जाळणं होतं, त्याचा गॅस निघतो किंवा कचरा डेपो पेटतो आहे. त्या ह्याच्यामुळं त्या मुलांच्यावर परिणाम काय होईल? मुलांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार? मग हा प्रस्ताव 2012-13ला माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना त्यावेळी आम्ही शाळा नंबर 7-3 जी आहे तिथं आत एक पटांगण आहे, त्या पटांगणात ही शाळा आम्ही घ्या म्हणत होतो. तर त्यावेळी आत्ताचे जे बांधकाम सभापती आहेत त्यांनी त्या उर्दू शाळेच्या ह्याच्यात मिटिंगमध्ये इतका दंगा केला, नाही आमची मुलं इतका रस्ता ओलांडून कसं जाणार, कशी येणार, शाळा हिथंच राहिली पाहिजे, हीच जागा योग्य आहे. एक डायलॉग सुद्धा त्यांनी मारला होता, खून की नदियाँ बहाएंगे लेकिन स्कूल नहीं हटाएंगे. आणि आज तीच व्यक्ती ती शाळा तिकडं व्हावी. बरं त्या भागातून मुलं किती येतात याचाही विचार झाला पाहिजे. आज या ठिकाणी जरी शाळा असली, गोटे मुंडे किंवा शुक्रवार पेठ असेल, मंडई असेल, खाली पायऱ्या खालच्या बाजूत असेल किंवा घाटाकडची मुलं असतील, मुस्लिम समाजाची काय बरेचशी लोक इकडून कोयना पुलाकडून इकडून तिकडं येत असतात. ह्यांची संख्या बघितलं तर ह्यांची संख्या जास्त आहे, तिकडून येणाऱ्या मुलांची संख्या कमी आहे. एवढी मुलं आपण त्या भागात नेणार का? मग ही मुलं गोरगरिबाची मुलं आहेत, ही मुलं कब्रस्तान ओलांडून जाणार का? मग त्या कब्रस्तानमध्ये कुत्री, भटकी कुत्री वगैरे भरपूर असतात. उद्याच्याला त्याला जर काही धोका झाला तर त्याला जबाबदार कोण? आणि कायद्यानुसार त्या कचरा डेपोपासून कमीत कमी 500 मीटर लांब शाळा बांधली गेली पाहिजे. त्या 500 मीटरच्या आत काही बांधता येत नाही, हा कायदासुद्धा आहे. तर आमचा तो एक मुद्दा आहे की त्या ह्याच्यात आम्ही पूर्णपणे आम्ही विरोध करणार आहोत, त्या संदर्भात आम्ही आंदोलन करणार आहोत. दुसरा विषय, कराड नगरपालिका फार जुनी आहे. 2011ला ग्रामीण भाग, कराड ग्रामीण भाग कराड शहरात आला. परंतु जर आपण पाहिलं, आज शासन रस्त्याला पैसे टाकतं किंवा गार्डन तयार करतं. ह्या ज्या जागा आहेत किंवा रस्त्यात जी जागा गेलेली असेल तर ती जागा नगरपालिकेच्या मालकीची व्हायला पाहिजे, त्याचा कजाप झाला पाहिजे, त्याला मोबदला दिला, जरी त्यानं मोबाईलला घेतला नाही तर त्यानं बक्षीसपत्र केलं पाहिजे किंवा दानपत्र त्यानं केलं पाहिजे. असं बऱ्याच ठिकाणी आढळून येतं आहे की आज ही जागा नगरपालिकेच्या नावावर नाहीत. मग हे काम कुणाचं आहे? प्रशासन अधिकारी तर काय येणार, 3 वर्षांनी तो निघून जाणार आहे. परंतु तुमच्या आमच्यासारख्याचं जेवढं काम आहे त्यापेक्षा जे नगरसेवक म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून जे निवडून जात आहेत त्यांचंही काम आहे की ह्या गोष्टीकडे लक्ष देणं. आत्ताच्या सत्ताधारी लोकांनाही आमचं म्हणणं हेच आहे की अशा ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टीवर लक्ष द्यावं आणि
ह्या ज्या प्रॉपर्टीज असतील काय असतील ते नगरपालिकेच्या नावावर कशा होतील हे बघावं. दुसरा विषय एक आरक्षणाचा आहे. कराड शहरात बऱ्याच वेळा आरक्षण झाले. आज आपण जर बघायला गेलो तर कराड शहरात एक आपल्याला स्लाटर हाऊस पाहिजे होतं की जेणेकरून आज जे काय कुठं जनावरं कापली जातात त्याच्यातून कुठं तर मग हे कापलं ते कापलं म्हणून दंगा होतो. त्या अनुषंगानं आपली नगरपालिका एवढी मोठी आहे. आपल्या नगरपालिकेचं स्वतःचं स्लाटर हाऊस पाहिजे. त्या ह्याच्यात आपले अधिकारी डॉक्टर बसले पाहिजेत. कारण गोरगरिबांना त्या अन्नाशिवाय पर्याय नाही. ते एवढं महाग बकऱ्याचं हे मटण घेऊ शकत नाहीत. तर त्यांच्यासाठी स्लाटर हाऊस जर असलं तर त्याच्यावर लक्ष राहील, गावात शांतता राहील, एकमेकाच्यावर आरोप प्रत्यारोप होणार नाहीत. म्हणून स्लाटर हाऊसचंही आमची मागणी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्याकडं पत्र दिलेलं आहे की याच्यावर प्रस्ताव तयार करा. परंतु गेले 1.5 ते 2 वर्ष झाले यांनी अजून प्रस्ताव तयार केला नाही. तर आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्याकडं आमची मागणी हीच राहील की आपण त्यात लक्ष घाला. केंद्र सरकार, राज्य सरकार त्याला फंडिंग करतं आहे, चांगलं फंडिंग होतं आहे आणि एक चांगली वास्तू या ठिकाणी होईल. आणि जे आरक्षण पडलेले आहे ते आरक्षण का उठत आहेत अचानक? मग तुम्ही आरक्षण टाकता का? 50 वर्षापूर्वी जे आरक्षण पडले आहेत त्याच्यावर अजून काही केलेलं नाही. आणि मग आज तुम्ही परत आरक्षण टाकताय, मग परत ते त्यातले काय आरक्षण उठवताय. म्हणजे याच्या मागचं गोड बंगाल आहे काय हेही कळलं पाहिजे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी राहील. आत्ताच्या या पिरियडमध्ये दुसरा एक विषय असा आहे की माझा ज्या ठिकाणी फ्लॅट आहे प्रकाशनगर एरियात, तो एरिया आम्ही अजूनपर्यंत म्हणजे तसं नगरपालिकेकडं वर्ग केलेलं नाही. त्या एरियामध्ये आम्ही जवळजवळ 20 फुटाचा रस्ता सोडलेला आहे. वापरायला देतो आम्ही, सगळे वापरतात तो रस्ता. DPमध्ये पुढच्या जागेतून अजून 18 फूट जागा घ्यायची आहे आणि तो रस्ता मोठा करायचा आहे. परंतु कराड नगरपालिका पलीकडच्या बाजूने डायरेक्ट ह्या रस्त्याला टच प्लॅन मंजूर करून देत आहेत. जवळजवळ 3 ते 4 बिल्डिंग उभ्या राहिल्या. दुसरा एक ठेकेदार असा आहे, तो फंड आणतोय, जागा मोकळी दिसली की टाकतोय. आम्ही जो रस्ता सोडला आहे त्या रस्त्यापासून जी जागा आहे आमच्या बिल्डिंगपर्यंत ती आमची जागा आहे. मग त्या ह्याच्यात येऊन पेवर ब्लॉक घालतो आहे काय, रेन वॉटर पाणी जाण्यासाठी पाईपलाईन घालतो आहे काय. उद्या ज्याला आम्ही समजा रिडेव्हलपमेंट करायचं म्हटलं तर उद्या ज्याला नगरपालिका म्हणणार ही आमची जागा आहे, आमचा शासकीय फंड पडला आहे, त्यामुळं आम्ही अडचणीत येऊ. त्याच ह्याच्यात आमचा एक ओपन पेस आहे गार्डनचा. आमच्या सोसायटीकडं कसलंही पत्रव्यवहार नाही नगरपालिकेचं आणि तिथं गार्डनचं काम चालू झालं. मग आमच्या सोसायटीनं आता त्यांनाही ते पत्र दिलेलं आहे की व हे सगळं प्रकार काय आहे. मग त्यांनी आता त्या कामाला स्टे दिला आहे. परंतु असं घडतं आहे, मग हे का घडतं? मग त्यावेळी अधिकाऱ्यांनी बघितलं नव्हतं का की ती जागा कुणाची आहे, काय आहे, आपण मंजुऱ्या देतो आहे त्या ह्याच्यात, त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे त्या ह्याच्यात. तुम्ही काय त्यात हो तुमच्या नाही बाकी हां काय आहे, वेळच मोकळा होता. दुसरा विषय नागरिकांच्या ह्याच्या बाबतीत कराड शहरात भटक्या कुत्र्यांचं इतका हे झाला आहे की त्याच्यावर काय कारवाई करण्यासाठी नगरपालिका लक्ष देत नाही.
बऱ्याच लोकांना रस्त्यानं कुत्री चावत आहेत, मुलांच्यावर हल्ले होत आहेत. तर त्या बाबतीतलं सुद्धा बऱ्यापैकी ह्यांचं लक्ष नाही. ती कुत्री धरण्यासाठी जी काही एजन्सी असते त्यांचे काही बिलं निघाले नाहीत, त्यामुळे ती काही येत नाहीत. त्यांना आम्ही जरी सांगितलं तर ते येत नाहीत आणि ते काय त्याच्यावर काम करत नाहीत. दुसरा फ्लेक्स बोर्डच्या बरोबर अजून एक विषय आहे की होर्डिंग आहेत. होर्डिंग कराड शहरात होर्डिंग बिल्डिंगवरच असतात, परंतु लोकांच्या जीवितास धोका होऊ नये त्या संदर्भात काही कोर्टांसह मार्गदर्शन तत्त्व दिलेले आहेत त्या ह्याच्यात. तर कराड नगरपालिकेच्या हद्दीत जेवढ्या इमारती आहेत, जेवढ्या इमारतीवर होर्डिंग आहेत, त्या होर्डिंगचं ऑडिट करावं लागतं. म्हणजे स्ट्रक्चर ऑडिट म्हणतो ना आपण, ते स्ट्रक्चर ऑडिट दर वर्षी नगरपालिकेनं करून घ्यायचं असतं. ते कित्येक वर्ष झालं केलेलं नाही, त्यामुळं कुठंतरी अपघात होण्याची शक्यता आहे. नगरपालिकेच्या प्रशासनाकडून ह्या सत्ताधाऱ्यांनी त्याचंही काम मार्गी लावावं. स्ट्रक्चर रिपोर्ट सगळ्यांचे घ्यावेत. यानंतर एक दोन विषय आमचे शहराध्यक्ष मांडतील. नमस्कार. आता खूप वेळ असं घडलेलं आहे की बैल बाजार कडून जो येणारा रस्ता आहे, तो भेदा चौकाकडे जाणारा रस्ता आहे, हा पूर्णपणे खड्ड्यांनी भरलेला रस्ता आहे. आणि त्याबाबत तिथले स्थानिक नागरिक आहेत, यांनी वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे निवेदन दिलेले आहेत, नगराध्यक्षांच्याकडे निवेदन दिलेले आहेत आणि तो रस्ता दुरुस्त करून मागितलेला आहे. आता या बाबतीत नगर परिषदेनं कुठलंही पाऊल उचललेलं नाही, तो रस्ता दुरुस्त केलेला नाही आहे. तर याच्यामध्ये आपले जे मुंबई उच्च न्यायालय आहे, त्यांनी स्वतः हायकोर्ट ऑन इट्स ओन मोशन विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमध्ये असा निकाल दिलेला आहे की सुरक्षित रस्ते मिळणं हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. आणि त्याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्टनं मार्गदर्शक तत्त्वे ही संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दिलेले आहेत. याच्यामध्ये जे पोथोल आहेत म्हणजे खड्डा, या खड्ड्यात जर का पडून कोणाचा मृत्यू झाला तर 6 लाख रुपयेपर्यंतचं नुकसान भरपाई, आणि या खड्ड्यांच्यामुळं जर कोणाला दुखापत झाली तर 25,000 रुपयेपासून 50,000 रुपयेपर्यंतची नुकसान भरपाई द्यावे असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर यासाठी कमिटी नेमण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेले आहेत. त्याचबरोबर जर कोणी खड्ड्यांच्या विषयी नागरिकांना तक्रार केली तर 48 तासांच्या आत त्या ठिकाणी जाऊन तो खड्डा दुरुस्त करण्याचे निर्देश हे त्या कंत्राटदाराला देण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणजे मुंबई उच्च न्यायालयानं वारंवार ज्या जनहित याचिका झाल्या, रस्त्यामध्ये असणारे जे खड्डे आहेत आणि त्यातून होणाऱ्या दुखापती, होणारे अपघात या बाबतीत या सगळ्या क्लब केल्या आणि त्याच्यावर हा एकत्रित निकाल दिलेला आहे मोठा. मला हे आपणा सर्वांच्या मार्फत नागरिकांपर्यंत असं हे आवाहन पोचवायचं आहे की नागरिकांनी याबाबतच्या सामुदायिक तक्रारी ह्या नगरपालिका प्रशासनाकडे द्याव्या. आम्ही मागणी केलेली आहे, राजकीय पक्षांनी त्याबाबत असलेली मागणी असेल, निवेदन असेल ते दिलेलं आहे. मात्र जर का त्याच्यावर कारवाई होत नसेल तर मात्र नागरिकांनी स्वतः जे यांनी बाधित आहेत, नागरिक ज्यांना दुखापत झालेली आहे, अपघात झालेला आहे, त्या सर्वांनी नगरपालिकेकडे गेलं पाहिजे आणि ही नुकसान भरपाईची मागणी केली पाहिजे. आणि सर्व वृत्तपत्रांच्या मध्ये हे निवेदन देण्याचे सुद्धा मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिलेले होते आणि त्यानुसार प्रत्येक वर्तमानपत्रांमध्ये हे नगरपालिकेने निवेदन दिलेलं होतं की जर का रस्त्यातील खड्ड्यांच्यामुळं जर कोणाला नागरिकाला दुखापत झाली असेल किंवा अपघातात त्यांचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या वारसांनी याप्रमाणे घ्यावं. आणि कारण हा खूप ज्वलंत तिथला विषय. अगदी परवा एक अमित आमने म्हणून तिथे आमचे तिथले स्थानिक रहिवासी आहेत, ते असतील, अजिंक्य पवार असतील आणि कित्येक लोकांनी त्या रस्त्याचे, कारण हा रस्ता तसा गजबजलेला आहे आणि रहदारीचा रस्ता आहे. कराडमधून मलकापूरकडे जाणारा, तिकडून पुढं काही गोळेश्वरला मधून मधल्या रस्त्याने जातात. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी होणं आणि तो चांगला निर्माण होणं हे नगर परिषदेचं फार महत्त्वाचं एक काम
राहिलेला आहे. आणि परवाही त्यांनी त्याच्यामध्ये श्रेयवाद चालू केला आहे. अत्यंत दुर्दैवी ते आहे की त्यांच्या महायुतीतल्या लोकांचा जो श्रेयवाद आहे, स्थानिक आमदारांनी जे नगराध्यक्ष आहेत, या वादाचा फटका हा सर्वसामान्य नागरिकाला बसू नये अशी एक त्यांना विनंती आणि आमची एक मागणी आहे. याच्यानंतर दुसरा एक असा विषय होता की अतिक्रमणं जी काढली नगर परिषदेनं, ती अतिक्रमणं आता पूर्ववत झालेली आहे अशी. आपण अगदी कोर्ट परिसर पाहिला, कोर्टाच्या शेजारपासून पूर्व बाजूचा रस्ता घ्या, दक्षिण बाजूचा रस्ता घ्या आणि पश्चिम बाजू घ्या, अतिक्रमणं आहे अशी पुन्हा तिथं आलेले आहेत. मग गोरगरिबांनी जे उपजीविकेसाठी रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात जे उभं केलेले होते, काही लोकांचे गाड्या होते, काही लोकांच्या टपऱ्या होत्या, काही लोकांची इतर उपजीविकेची साधनं होती, त्यांच्यावर तोडक कारवाई केली. श्रीमंतांनी, आपल्याला आता माहीत आहे की रस्त्यावर 20-20 फूट काही नगरसेवकांच्या घराच्या पुढं रस्त्यावर 20-20 फूट त्यांनी चढ करून रॅम्प करून स्वतःच्या गाडीसाठी आत जाण्यासाठी सोय केलेली आहे. याच्यावर नगरपालिका का लक्ष देत नाही? म्हणजे तुम्ही ज्यांची रोजीरोटी ज्यांची आहे, आता हॉकर्स असोसिएशननं किती वर्ष मागणी केली नगरपालिकेकडं. फळ व्यावसायिक आहेत की त्यांना तुम्ही जागा उपलब्ध करून द्या. पार्किंगची गैरव्यवस्था आहे. आता आपण जर रिक्षा बघितल्या तिथं, तर त्या रिक्षावाल्यांना सुद्धा दाटी वाटीनं थांबावं लागते. बरं, आता इतर सार्वजनिक सुविधा नाही आहेत, म्हणजे ST बस तिथं किंवा इतर कुठली बस अशी नाही आहे की जिथं लोकांना रिक्षाशिवाय पर्याय नाही थोडक्यात. मग रिक्षा पण पाहिजे, पार्किंग पण व्यवस्थित राहिलं पाहिजे. तर हे नियोजन यासाठी व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणून माझी ती एक मागणी आहे की जर का अतिक्रमणाचा विषय तुम्हाला कायमस्वरूपी सोडवायचाच नव्हता, तर तुम्ही त्यावेळी का घाई गडबडीनं कारवाई केली? तुम्ही जर का पर्याय व्यवस्था सुचवली असती आणि अतिक्रमण काढली असती, तर त्याचं समर्थन सर्वांनी केलं असतं की रस्ते मोकळे झाले किंवा काय ते. पण तुम्ही पर्याय व्यवस्था न करता ती अतिक्रमण काढली. आता ती अतिक्रमणं पूर्ववत झाली. ज्यांचं नुकसान झालं, अगदी लोकांच्याकडे ते उभं करण्या एवढे सुद्धा पैसे नव्हते. त्यामुळे आमची अशी एक मागणी आहे की हा विषय एक कायमस्वरूपी नगरपालिकेनं मिटवावा आणि जे हातगाडीवाले असतील किंवा जे उपजीविकेचे व्यवसाय करणार असतील, फळगाडीवाले असतील, त्यांची कायमस्वरूपी सोय करावी. धन्यवाद. कराड नगरपालिकेने जे हातगाडं उचललं ऐका ना, ऐका की ते परत करा की, ते प्रश्न परत करा की. पुढचं आमचे दोन मुद्दे घेतात. लांबलंय ते थोडं 2 मुद्दे फक्त घेऊन देत. प्रथमतः मी सर्व पत्रकार, यूट्यूब चॅनेल किंवा चॅनेलवाल्यांचं खूप आभार मानतो की आपण जनतेचा आवाज मांडण्याचा प्रयत्न करत आहात. आजच्या पुढारीमध्ये सुद्धा एक खूप चांगली बातमी लागली आहे. तरुण भारतमध्ये पण परवाची वाचली. सगळे पत्रकार एक चांगल्या पद्धतीनं मुद्दे आणि मतदारांचा आवाज जनतेपर्यंत पोचावा यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करत आहात. त्या अनुषंगाने एक मी आंबेडकरवादी चळवळीतला एक काँग्रेसचा पदाधिकारी जे जाकीर भाई, आज पत्रकार घेण्याचं कारण हे, निधी कुणी आणला त्याच्यापेक्षा काम कधी होणार. मी पुन्हा एकदा म्हणतोय, निधी कुणी आणण्यापेक्षा काम कधी होणार ह्याला फार महत्त्व आहे. कारण महापुरुषांच्या पुतळ्यांचं शोभीकरणाचं काम गेल्या वर्षी जवळजवळ आंबेडकर चौकामध्ये दीड पोतं नारळ फोडले गेलेले आहेत. 1.5 पोती नारळ फोडलेले आहेत. अगदी ज्या ज्या ठिकाणी सगळीकडे नारळ फोडून नुसतं पाणी ओतलं गेलेलं आहे, पण काम शून्य आहे. म्हणजे महापुरुषांचा सुद्धा तुमच्याकडून अपमान होतो आहे. म्हणजे तुम्हाला तर श्रेयवादासाठी तर तुम्ही कराड शहराला तर वेठीस धरत असाल, तर माझे पत्रकार बांधवसुद्धा आमच्या खांद्याला खांदा लावून अगदी ताकदीनं त्याच्यावरती लढा उभा करतील एवढं मला गॅरंटी आहे. तर कराड शहरामध्ये शिवाजी स्टेडियमचा सुद्धा काल परवा मुद्दा झाला की आज वाकाण रोडला किंवा शिवाजी हाऊसिंग सोसायटीमध्ये मुलं प्रॅक्टिस करतात आणि प्रॅक्टिस करताना आता वकील साहेबांनी सांगितलं तसं एखादा दगावला तर त्याला कोण जबाबदार आहे? शेणुले भागामध्ये रोडवरती व्यायाम करताना सलग 4 मुलं डंपरगाली चिरडलेले आहेत. तर ह्यासाठी स्टेडियमसाठी सुद्धा दुसरी एखादी जागा, प्रॅक्टिससाठी एखादी जागा गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी थोड्याशा मी आता जास्त वेळ घेणार नाही. परंतु पहिल्यासुद्धा नगरपालिकेमध्ये काही सदस्य होते, त्यांच्या काय नातेवाईक होते. पण हा जो आजचा जो नातेवाईकांचा जो घुसखोरी चालू आहे किंवा ह्या कामामध्ये हस्तक्षेप जो चालू आहे, त्याच्यावरती काय म्हणजे प्रशासन असेल किंवा नगराध्यक्ष असतील ते काय सूचना करणार आहेत का नाहीत?
म्हणजे काय झालं की आम्ही स्वतः सभापती भोगलेला आहे, आरोग्य सभापती म्हणून काम केलेलं आहे. पण कामाची पद्धत आणि काम करण्याची संधी एकदाच मिळते, परंतु या ठिकाणी काय होते, श्रेयवाद आणि वादविवाद हा दिसतोय. त्यामुळं थोडंसं मला या ज्या गोष्टीमध्ये जे काय बोलायचं आहे ते परवा पण आम्ही पत्रकार परिषद घेऊन जे संविधानाचा विषय आहे तो सुद्धा मार्गी लागेल अशी गॅरंटी आहे. तर संविधान भवन उबत मंजुराने आडवं बांधायचं चाललं आहे, जाकीरबाईंनी त्या बाबतीत बोललेत. अधिकनं मी तुमचा वेळ घेता मला फक्त या ठिकाणी एवढंच एक कराडाचा एक नागरिक म्हणून एक सूचित करायचं आहे की जे नगरपालिकेचा चाललेला जो सावळा गोंधळ आहे, भले त्यामध्ये भाजप असेल, यशवंत विकास आघाडी असेल, लोकशाही आघाडी असेल, त्यामध्ये काँग्रेससुद्धा आता उडी मारून पूर्णपणे त्यामध्ये लोकांचे सामान्यचे प्रश्न उभा करणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो. कारण आपण बरोबर असला तर नक्कीच चुकीची कराड शहरामध्ये कामं चाललेली आहेत, ते जनतेसमोर येणं गरजेचं आहे. खूप बरेचसेच मुद्दे आहेत. आज एका घरकुलला कमीत कमी ग्रामीण भागामध्ये 1.25 लाख रुपये आणि शहरीला काहीतरी 2.5 लाख रुपये आहे, परंतु एका मुतारीला तर 6.5 लाख रुपये खर्च होत असेल. तर जनतेचा पैसा कशासाठी आणि कोणासाठी खर्च होतो हे पण आपण तपासणं गरजेचं असं मला वाटतं. त्यामुळे मी काही अधिक न जास्त बोलता थांबतो. मी आता कोणाला काही विचारायचं असेल तर हां. काही कागद जे माझी मागणी होती ती मागणी त्यांच्याकडून कागद मला मिळायचे आहेत अजून. तरी पण मी आत्ता काय घेतलं, माझं पूर्ण असं होतं की सर्व कागद हातात आल्यानंतर बोलावं, परंतु हे मध्येच घुसखोरी व्हायला लागली. त्यामुळं मला हा विषय आत्ता घ्यावा लागला. संविधान भवनाचा जो विषय आहे हां. तो कधीचा आहे? 2024 आहे. मग त्याच्यानंतर आता त्या ठिकाणी फाउंडेशन झालं तोपर्यंत तुम्ही का शांत होता? तर वस्तूची जे कागदपत्र माहितीच्या अधिकारात आम्हाला वेळेवर मिळत नव्हती. त्यामुळे थोडंसं आम्ही थांबलो होतो. पण अखिल आंबेडकरांच्या माध्यमातून RTIच्या माध्यमातून जे कागदपत्र जे बाहेर आलेले आहेत, तर 30/9/2024चा जो प्लॅन आहे त्या अनुषंगाने तिथं बांधकाम व्हावे आमची प्रामाणिकपणे भावना आहे. परंतु आणखीन दुसरे जे त्यांनी जे नगरविकासला जे प्लॅन मंजुरीसाठी दिलेले आहेत, म्हणजे मुर्गजय दाखवलेला आहे, असा रस्ता होणार, असं उर्दूशाळा होणार, हे होणार, ते होणार, हेच चाललेलं नाही. हे आम्ही कधी बोलायला लागलो आहे तर आमच्या हातात कागद आल्यानंतर. 2011 पासून प्रशासक आहे आणि त्यावेळेपासून भ्रष्टाचार होतोय असं तुम्ही 11 नाही 21 2021 पासून. हां. सॉरी. तर तुम्ही आता 2026 आहे, हो. 5 वर्षात कधीच हा विषय बोलला? ज्यावेळी आम्हाला माहिती मिळाली त्यानंतर आम्ही माहितीच्या अधिकाराखाली पत्र देत, जसजशी आम्हाला माहिती मिळेल तसं मी सगळ्यात पहिल्यांदा ह्यांना जे पत्र दिलं आहे वटकर साहेबांना दिलेलं पत्र आहे. तर त्या बाबतीत मी मुख्याधिकारी यांना पत्र देऊन माहिती अधिकाराखाली जे कागदपत्र मिळवत होतो आणि माहिती ही लोक देताना म्हणजे बरोबर लांब होतात. आता अजून एक माहिती तुम्हाला सांगतो. आम्ही माहितीच्या अधिकाराखाली एका नगरसेवकाचं जातीचा दाखला निवडणुकीला जो जोडलेला असतो, निवडणुकीला जे डॉक्युमेंट जोडले जातात ते डॉक्युमेंट पब्लिक डॉक्युमेंट असतात. मग आम्ही नगरपालिकेत सहाय्यक निवडणूक अधिकारी होते ना, आणि सगळं दप्तर त्यांच्याकडं असतं. त्यांना आम्ही त्याची मागणी केली तर त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की त्या उमेदवारांनी असं पत्र दिलं आहे की माझी माहिती कुणालाही मला विचारल्याशिवाय देण्यात येऊ नये, त्यामुळे आम्ही तुम्हाला ते देऊ शकत नाही. मग त्या संदर्भात मी अपील केलं. अपिलातही त्यांनी तेच मांडलं. मी आत्ता राज्य आयोगाकडं ते अपील केलेलं आहे. मग असं ही लोक माहितीच्या अधिकाराखाली ज्यावेळी आपण मागतो त्यावेळी हे लांबवत जातात आणि प्रत्येक गोष्ट जोपर्यंत आपल्याला पूर्ण विश्वास होत नाही
की ह्यात खरोखर सापडलंय. आत्ता मी का बोलतोय तर त्यात मला सापडलंय. ह्याच्या अगोदर फक्त कुजबूज चालू होती. मग याच्या अगोदर त्या ठिकाणी एका माजी उपनगराध्यक्षांनी सुद्धा ती फाईल काढून बघितलेली आहे. त्यांनी काय कारवाई केलेली नाही. ह्या लोकांना माहीत नाही का? फक्त परत दुसरी गोष्ट अशी की आम्ही बोलायला लागलो की म्हणायचं की हे हारलेत म्हणून हे आता बोलायला लागलेत, याव करायला लागलेत. हे फ्लेक्स बोर्डवर घेतलं. फ्लेक्स बोर्डचा नुकसान कुणाचं होतं आहे? फ्लेक्स बोर्डमध्ये सगळ्यात जास्त नगर परिषदेचा महसूल बुडतो आहे, शासनाचा GST बुडतो आहे. माझ्यामुळं आत्ता माजी सहकार मंत्री यांचा जो वाढदिवस झाला त्या वाढदिवसाच्या वेळी त्यांना ठराव बदलावा लागला पहिल्यांदा. मागचा ठराव असा होता की वाढदिवसाचे कराड शहरात बॅनर लागले नाही पाहिजेत, परंतु कालच्या मिटिंगमध्ये त्यांनी ठराव बदलला की आता वाढदिवसाचे बोर्ड लागले पाहिजेत, महसूल मिळेल. किती 30-40 हजार रुपये महसूल मिळाला की नगरपालिकेला. तोही कसा बारकाईने तुम्ही विचारा, जाऊन जरा दप्तर बघा. 8x10 बॅनरचे पैसे भरायचे एक दिवसाचे. बॅनर लावायचा 30x10चा. बरं, पैसे भरायचे एका दिवसाचे. बॅनर राहतो 4-4, 5-5 दिवस. मग हे नगरपालिकेचं नुकसान नाही का? याच्यावर बोलायचं नाही का आपण? तुम्ही लोकांनी पण मांडलेलं आहे. कराडचं विद्रुपीकरण होतं हे तुम्हीही मांडलेलं आहे. मग तुम्ही तुमच्यासारख्या पत्रकारांनी सुद्धा जे 2011ला एक जनहित याचिका झाली होती सातारमध्ये, त्या याचिकेच्या वेळी जे कोर्टानं त्यांना मार्गदर्शन तत्त्व दिलेले आहेत यांच्याकडून स्टाम्पवर ॲफिडेविट करून घेतलेलं आहे, त्याची चौकशी करा. त्या ह्याच्यात आपल्याकडे फ्लेक्स बोर्ड लागलेच नाही पाहिजेत. तुम्ही ठराविक लोकांचीच नावं घेतली होती, बऱ्याच नगरसेवकांना बोलवलं होतं, ते का? नाही असं काय नाही. मला जे जाता येता रस्त्याने जे दिसले होते ते मी घेतलं होतं. विरोधक म्हणून आणि काही लोकांना का तेच विरोधक आहेत आणि बाकी काय नाहीत होय. नावं नव्हती. सुहास पवार माझा वर्ग सुहास पवार माझा वर्गमित्र आहे. आजही आम्ही दोघं एकत्र जेवायला जातो. बरं, पण आरक्षण- चुकीला चूक म्हणायचं नाही का? आरक्षण कुठलं उठवलं आणि कुठलं टाकलं? काय गौड बंगाल आहे ते जर सांगा. आरक्षण आता ते एवढं डिटेलमध्ये मी मला सांगता येणार नाही, कारण त्याची माहिती मी मागवायला लागलो आहे की कुठले आरक्षण उठले, काय उठले. स्लाटर हाऊसचं आरक्षण होतं ते उठलेलं आहे. परत मुद्दा असा आला, प्रशासक काळात आरक्षण उठली का? हे उठवली कुणी? हां, तेच माहिती घ्यायची आहे. ती माहिती मागवली आहे मी. आता मला एक सांगा, तुम्ही मुद्दा मांडला माजी सरकार मंत्र्यांच्या वाढदिवसासाठी ठराव बदलला, हे करायला खरं आहे की काय म्हणजे तो ठराव बदलला कधी कुठली सभा झाली? आत्ता झालेली परवाची सभा जी झाली ना त्या सभेतच त्यांच्या वाढदिवसासाठी ठराव बदलला. वाढदिवस आधी झालाय ना सगळे. भले काय जे बोर्ड लावले ते की नाही ते परमिशन घेऊनच लावले, पैसे भरूनच लावले, याच्या अगोदर होत नव्हतं. परंतु एकाच दिवसाचे पैसे भरले आणि ते पण 8x10चे वाढदिवसाची बोर्ड स्क्वेअर फुटाला. तुम्ही सांगितलं बघा ना, वाढदिवसाची बोर्ड लावायची नाही असं ठरलं होतं. हो, ठराव केला होता त्यांनी. ठराव बदलला. हो. बघा आणि त्यात दुसरा एक मुद्दा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला बॅनर लावायचे नाही हे ठरलं होतं. तरीही तिथं एक उभा बोर्ड लागला की CCTV कॅमेरे झाकून. मग तुम्हाला पण काही दिसला नाही, काय कुणास ठाऊक का दिसला नाही ते जरा डोळं दाखवून आम्ही पुढे गेलो. मला महत्त्वाचा विषय ऐकून घ्या. तुम्ही मगाशी म्हणला की हा. की नद्या बहांगे असे नगरसेवक बांधकाम सभापती म्हणले, हो काय तो विषय काय होता? तो विषय असा होता. त्यावेळी आम्ही म्हणत होतो ती जी शाळा 5 नंबरची शाळा आहे तिथं कब्रस्तानच्या जागेत, ती जागा शाळा नंबर 7मध्ये आत एक पटांगण आहे, त्या जागेत आपण ती शाळा नेऊया आणि अल्पसंख्याक याच्यातून फंडातून ते इमारत वगैरे सगळं आम्ही फंडिंग आणतो. बाबा मुख्यमंत्री होते सगळं.
तर त्यावेळी त्या मिटिंगमध्ये ह्या महाशयांनी असं सांगितलं की ह्या जागेतून शाळा हलवायची नाही, याच्यासाठी काही करायला लागलं चालेल म्हणून त्यांनी तो डायलॉग मारला होता, कुठला खून के नदियाँ बहाएंगे स्कूल नहीं हिलाएंगे. म्हणजे आता त्याच शाळेची ती नवीन इमारत. त्याच शाळेची आता इमारत तिकडे न्यायच चालल्या इतक्या लांब. आता 5 नंबर शाळा कुठे आहे? तीच की HKDच्या बाजूला जी आहे की नाही इमारत, आपली कब्रस्तान. कब्रस्तानमध्ये ऑफिसला लागून जी इमारत आहे ती इमारत आहे. आता तिथं कब्रस्ताननं पुढं जागा आणखीन दिली. ती शाळेची जागा HKDची आहे, परंतु जागा मुलांना खेळायला पटांगण वगैरे दिलं. आता जिथं शाळा न्याल तिथं पटांगण तर असणार आहे का? हाय की आतल्या बाजूला किरणा कचरा डेपोत ना. हां, चांगलं आहे. तर महत्त्वाचा विषय सांगा. आता सगळ्यांना माहीत आहे इलेक्शनच्या अगोदर जवळजवळ 300 कोटी रक्कम आणली होती आणि ड्रेनेज लाईन व पाईपलाईन नवीन दुरुस्त करण्यासाठी, आणि त्याला खूप बॅनरबाजी झाली होती. पण आजसुद्धा ते काम कुठंही चालू नाही. ह्याचे नगराध्यक्ष विद्यमान लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणत आहेत की आम्ही अतुल बाबांचा फंड वापरायला आमची हरकत नाही. BJP म्हणते आम्ही फंड देतोय हे खर्च करत नाही. याबद्दल तुम्ही विरोधक म्हणून किंवा एक चळवळीतले कार्यकर्ते म्हणून, सत्ताधारी म्हणतात ते बरोबर, विरोधक म्हणतात ते बरोबर, याबद्दल काय माहिती घेतली? नाही काय आहे ही नुरा कुस्ती आहे. बस एवढ्या शब्दात समजून जावा. अकोर्जनची जी गाडं कराड नगरपालिकेने उचललं, हां, गोरगरिबांचं गाडं उचललं, ती गाडं ह्यांनी नेऊन फेकले. काही तुटलेत गाडी काही झाले तर कराड नगरपालिकेचे CEO म्हणतात ती तुमचं तुम्ही बघा, त्यांची भरपाई कोण देणार? कराड नगरपालिका देणार का काही राजकीय नेत्यांनी उचलायला सांगितले ते देणार? मुळात उचलाय कुणी सांगितलं हेच आम्हाला माहीत नाही. फक्त हा कार्यक्रम शासनाचा असतो, अतिक्रमण उचलणे हे शासनाचा असतो, नगर परिषदेचा असतो. त्यामुळं आम्ही म्हणतो की नगरपालिकेनंच उचललं असतील. नगरसेवक कुठला का सांगेल की हे उचला? त्याला त्याच्या मताची गरज नाही का? मग असं एवढं पार्किंगची इमारत कॅन्सल झाली तोपर्यंत तुम्ही अजून काय बोलला नाही त्या विषयावर. सीओनी जी आता गाडं उचललं, अतिक्रमण हटवलं, मग ती गाडं जी नेलं ती हाय असं ठेवायला पाहिजे होतं ना, फेकलं गाडी त्यांनी सगळं नेऊन. तर त्यामध्ये काय केले, अतिशोक्तीपणा केला त्यामध्ये कर्मचाऱ्यांनी, की अगदी खुनशी वृत्तीनं पूर्णपणे गाड्या JCPनं नेऊन टाकले, दाबले, चेपले. अक्षरशः आमचा हॉकरदोड संघटनाधारक रडून अक्षरशः कर्जबाजार झाला. आणि परत गाडं न्यायचं काढून तर वर न्यायचं म्हणलं तर कमीत कमी त्याला 2-2,5-3 हजार रुपये खर्च येत होता. कारण म्हणजे 5 चेपोले दरवाजे बिरत तुटले आणि काही तिथनं चोरीला पण गेले. त्या संदर्भात आमचे हॉकर झोनचे आमचे बापू तावरेंनी सुद्धा तक्रार आम्ही गेलो होतो COंच्याकडे. त्याला सुद्धा COनी परत सांगितलं की घेऊन जा म्हणून. वस्तू चोरीला गेल्या त्याला जबाबदार मग त्या संदर्भात आम्ही सुद्धा CO साहेबांना सांगितलं होतं की एकतर तुम्ही तक्रार दाखल करा चोरीची किंवा आम्ही तुमच्यावरती करतो. माझं सगळ्यात महत्त्वाचा काय प्रश्न आहे की हे जे अतिक्रमण विरोधी कारवाई झाली नियमानं झाली का, त्यांना पहिल्यांदा इंटिमेशन दिलेलं होतं का, त्यांच्या म्हणजे ते कायदेशीर आहे का हे पाहिलेलं होतं का? त्याचबरोबर ज्यांचे जे बडे धेंडे नगरसेवक आणि राजकारणी आहेत त्यांच्या अतिक्रमणांवर का कारवाई होत नाही? आमचा तो प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यावर कारवाई तुम्ही करत नाही आणि गोरगरिबांवर कारवाई करताय आणि ह्याचं नुकसान भरपाई द्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. अतिक्रमण हटवावे की न हटवावे? हटवलीच पाहिजे. आमचा दुजाभावाला विरोध आहे साहेब. आम्ही दुजाभाव केला ह्याच्याबद्दल आक्षेप आहे. आणि दुसरी गोष्ट, अतिक्रमण हटवली तर आता परत ती पूर्ववत झाले. मी आता तुम्हाला सांगितलं एरिया कोर्टाचा परिसर बघा, दक्षिण बाजू बघा, पश्चिम बाजू बघा, पूर्व बाजू बघा, ती अतिक्रमणं जी हटवली ती परत आहे अशी झाली. प्रेस चालू नगरपालिकेत नातेवाईकांचा हस्तक्षेप म्हणून त्यांनी विषय केला, ते जरा सांगा. नाही, मी पहिल्यांदा एक विषय सांगितला तुम्हाला सरकडं. की CCTV कॅमेरे बसवण्यासंदर्भात जे मी सांगितलं होतं, म्हणजे तिथं पत्रही दिलेलं आहे. त्याचा उद्देशच हा होता की आम्हाला थोडंसं असं वाटत होतं की हे जे काय आहे, आता समजा आज वाटेगावकर यांच्या म्हणण्यानुसार क्रीडाईचे अधिकारी आले होते किंवा नगराध्यक्ष म्हटले की गुंड आले होते. जर CCTV कॅमेरे असते तर दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं. जर गुंड आले असतील तर ते सापडले असते. आणि जर गुंड आले नसतील आणि क्रीडाईचे अधिकारी इंजिनियर वगैरे लोक आले असतील तर त्यांना आम्ही मग गुंड म्हणत असू तर ते पण चुकीचं आहे ना. मग ते सिद्ध झालं असतं खरं काय आहे ते. त्यामुळं
तो विषय आणि त्याच ह्याच्यात जे नातेवाईकांचा हस्तक्षेप आहे तर तो जगजाहीर आहे. तुम्ही डोळ्यानं पाहता, पत्रकार रोज नगरपालिकेत आहात तुम्ही, परंतु शासनाच्या GRला स्वतः मुख्याधिकारी केराची टोपली दाखवतोय. आणि एक साहेब, फक्त आपलं जी मगाचा प्रश्न होता की ते करणं योग्य आहे का, म्हणजे हात जर का विक्रेत्याचा माल जप्त केला किंवा ते त्यांची जी हातगाडी आहे ती जप्त करून त्याची मोडतोड करणं हे कायद्यामध्ये अभिप्रेत नाही. त्याची यादी केली पाहिजे आणि ती यादी त्या विक्रेत्याला द्यायची की तुझा आम्ही हा माल जप्त केलेला आहे. जर पेरिशेबल गुड्स असतील, म्हणजे भाजी आहे, फळं आहेत, काय आहेत, तर त्याच्याविषयी नुकसान भरपाई मागता येणार नाही. परंतु ज्याचं हातगाडी आहे, म्हणजे समजा त्याचं लाकडी ते आहे आणि ती तुम्ही उचलली किंवा JCB उचलली ती तोडून टाकली तर ते बेकायदेशीर आहे. तुम्ही हा माल आम्ही ही तुझी वस्तू जप्त केली. परवाशी झालेलं जे काही मध्यंतरी ही झाली म्हणजे अतिक्रमण हटाव मोहीम झाली, त्या विरोधात काही कोर्टात दाखल करणार आहे का? जर तुम्हाला वाटतंय चुकीच झालंय तर तुम्ही दाखल करणार का? नाही सर, ह्यातलं आमचं म्हणणं तुम्ही सर समजून घेतलं पाहिजे. आमचं म्हणणं चुकीचं झालंय असं नाही झालेलं. आमचं म्हणणं असं आहे की आमचं काय मुद्दा असेल आमचं बरोबर आहे, हक्क जे काय जीव सामान्य माणसाचा जातो. होय, लक्षात घ्या तुम्ही जे काही मुद्दे मांडताय ती अतिक्रमण हटाव मोहीम झाली ही बरोबर आहे, पण त्यात म्हणजे भेदभाव झाला त्याच विरोधात कोर्टात दाखल करा काँग्रेस का नक्की तुमची सूचना खरंच योग्य आहे आणि ते खरं आहे. बरं का, या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि माझ्या वतीने मी सर्वांचा आभारी आहे.